आता ही मडकी संक्रांतीसाठी चाललीत ना? संक्रांतीलाच घेतात. ही गाठली नसली चिमते हो मग नुसतं हे म्हणलं तर चिमणार टरारा आता उन्हात जाईल तो डोंगरात यात इंडून आणायचं. तुम्हाला लीद आणण्यासाठी भरपूर कष्ट करायला लागते थोडक्यात. लीद जळा नाव्याचं आता पूर्वीसारखं तुमचं आता ते चाक राहिलेलं नाही मशीनवर. आता आणि दोन मिळाल्यात तर ती चाकी गोड नाही. मशीनला शॉक बसतो, शासनाने दिली पण शॉक पण दिलाय जोडीनं. शॉक दिला हा. काय ते जाऊ पिऊ देऊन त्याच्या आठवी आम्हाला याचं मिशन दिलं असतं बरं झालं असतं. कसलं? लाईटीचं हिजा गणपती रंगी त्याला गणपती इकत घेतो कच्चा तावदा घ्यायचा होता इकत आणतो काय हे खरं परवडणं झालं. नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक प्राण्याचा जो फिकल मॅटर असतो किंवा ज्याला मलमूत्र म्हणतो त्या प्रत्येकाचा काही ना काही उपयोग आहे. आपण गोमूत्र तर किती पवित्र मानतो तुम्ही जाणताच, पण त्याच्याबरोबर घोड्याची लीद किंवा घोड्याचं जे शेण आहे ते शेण किती महत्त्वाचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आता ती लीद किंवा शेण याचा अर्थ अनेक वनस्पतींचं एकत्र आलेलं मिश्रण आहे, जे आपण स्वतःहून जरी आपल्याला वाटलं तरी आपण तयार करू शकत नाही. पण घोड्याच्या पोटात त्यावर प्रक्रिया होऊन ज्यावेळी ते शेण म्हणून बाहेर येतं, लीद म्हणून बाहेर होतं, त्यावेळी ते आमच्या या कुंभार मित्रांसाठी जे मडकी गाडगी किंवा ज्याला आपण पाणी साठवण्याचे असतील किंवा शोभेचे असतील किंवा पूजेचे असतील त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. ही जी मडकी आहे ती घट्ट व्हावी, त्याच्यातून पाणी पाझरू नये किंवा त्याच्यामध्ये गारवा चांगला राहावा याकरिता या घोड्याच्या लिदीचा वापर केला जातो. आता समजा आपण असं जर म्हटलं की ठीक आहे, तो काही वनस्पतीचा केवळ एक चोथा आहे म्हणून आपण दुसऱ्या वनस्पतींचा चोथा एकत्र केला आणि तो वापरला तर ते आपल्याला साध्य होणार नाही. तर घोड्याची लीद जी आहे तीच पाहिजे. या कुंभार मित्रांना ती गोळा करण्याकरता शोधून आणण्याकरता बरेचसे कष्ट करावे लागतात, कारण केवळ धनगर लोकांच्याकडे या भागामध्ये घोडे आहेत किंवा घोड्याच्या अशा मोठ्या पागा वगैरे कुठे नाही आहेत. मला सांगायचं असं यातून, कारण डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स आहे त्यामुळे हा कुठून भाग आला हा तुम्हाला वाटू शकतो पाठ लक्षात घ्या, पण नाही. अनेक वनस्पतींचं एकत्र मिश्रण केल्यानंतर आता तुम्ही कॉफीचे काही उदाहरण ऐकत असाल, लक्षात घ्या. एका प्राण्याच्या पोटातून त्याला कॉफी खायला घातली जाते आणि मग ती कॉफी बाहेर पडते, त्यावेळी त्याच्यावर प्रक्रिया झालेली असते आणि त्याचं जे खास करून फ्लेवर असतो तो वाढलेला असतो. अशाच पद्धतीनं अनेक वनस्पतींचं मिश्रण असलेली जी लीद आहे ते अत्यंत फायदेशीर आहे, हे मला सांगण्याचा यातून हेतू आहे. तर बघू शकता आपण ही लीद कशी असते, ते कलेक्ट करून आणतात आणि त्याचं पावडर करण्याकरता, बारीक होण्याकरता रस्त्यावरती टाकली जाते आणि अशा स्वरूपाने ते आता आपल्याला बघू शकताय. मित्रांनो, पाहू शकता आपण ही लीद आहे जे घोड्याचं शेण ज्याला म्हणू शकतो. तर अनेक वनस्पतींचं हे मिश्रण आणि हे मिश्रण ज्यावेळी त्या मडक्यामध्ये जातं, त्या मडक्याच्या माती आणि याचं मिश्रण ज्यावेळी तयार होईल त्याच वेळी तो घडा किंवा ते मडकं हे अत्यंत चांगलं बनू शकतं. आता आपण म्हणू शकत नाही नेमकी यामध्ये कोणकोणती वनस्पती आहे, कारण तो घोडा काय खाल्लंय त्यानं, किती प्रकारच्या वनस्पती आहेत, त्याच्यावर त्याच्या जठरामध्ये किती क्रिया झाल्या असतील आणि त्यानंतर हे झालेलं फायनल प्रोडक्शन त्याला आपण लीद म्हणतो.